एकीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांचा विचार केला तर राज्यात एकूण 1,30,00,000 शेतकरी असून त्यातील 96 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात. राज्य सरकारनं 55.72 लाख शेतकऱ्यांकडील थकीत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने उर्वरित 40.28 लाख शेतकऱ्यांमधून इन्कम टॅक्स भरणारे जवळपास 6 लाख शेतकरी यातून वगळल्यास उर्वरित 34.28 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जमुक्तीची प्रतीक्षा आजही कायम आहे. याला सरकारचे सरकारी निकष व बँकांचे उदासीन धोरण कारणीभूत आहे. राज्यात आजवर 7 वेळा शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी करण्यात आली. यात केंद्र सरकारच्या एका कर्जमाफीचा समावेश आहे. या 7ही वेळा कर्ज माफ करताना सरकारने वेगवेगळे निकष व अटी घातल्याने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचं वास्तव आहे. सध्याच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकारी समिती आणि या समिती अंतर्गत अंमलबजावणी देखरेख समिती आणि सोबतच बँक वाटाघाटी समिती या 2 उपसमित्या स्थापन केल्या होत्या. या समित्यांच्या सदस्यांनी शेतकरी आणि इतरांशी चर्चा करून अहवाल तयार केला आणि तो सरकारला सादर केला. त्या आधारे सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची घोषणा केली. यात 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याचा सरकारनं निर्णय घेतला. हे 2 लाख रुपये व्याजासह ग्राह्य धरल्यानं त्यांचं मुद्दल म्हणजेच मूळ कर्ज 1,40,000 रुपये तर त्यावरील व्याज 60,000च्या आसपास होतं. या योजनेतून सुटलेल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना समितीच्या सदस्यांनी विचारात घेतलं नाही. हा मुद्दा समितीसमोर कुणीही मांडला नाही किंवा निदर्शनास आणून दिला नाही. महाराष्ट्रात आजपर्यंत किती वेळा आणि कधी कर्जमाफी झाली आहे त्यावर एक नजर टाकूयात. 1978 मध्ये 50 कोटी रुपये, 1990 मध्ये 800 कोटी रुपये, 2007 मध्ये 7,131 कोटी, 2009 मध्ये 6,200 कोटी, 2017 मध्ये 34,022 कोटी रुपये, 2019 मध्ये 20,497 कोटी रुपये, 2026 मध्ये 36,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. हे शेतकरी कर्जमाफीतून सुटले कसे? तर पहिल्यांदा 5 एकरांची अट घातल्याने 5 एकरांपेक्षा अधिक शेती असलेले शेतकरी सुटले. एकदा 1.50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केल्याने यापेक्षा अधिक कर्ज असलेले शेतकरी सुटले. त्यानंतर 2014 ते 2019 या काळात कर्जमाफी मिळाल्याने 2014 आधी कर्ज उचल करणारे शेतकरी सुटले. त्यानंतर 2019 ते 2025 या काळातील थकीत कर्ज माफ केल्याने इतर शेतकरी सुटले. त्यानंतर बँकांनी तांत्रिक बाबी पुढे करून काही पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू दिला नाही. अशा पद्धतीने आजवरच्या 7ही कर्जमाफीतून हे 34 लाख शेतकरी वंचित असल्याचं वास्तव आहे. हे वंचित शेतकरी कर्जमुक्त होणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. लोकमत ॲग्रोसाठी गोकुळ पवार, नाशिक.